पोलीस स्टेशनमध्ये आलेला आहे, जो काही वाद झालेला आहे, काय पोलिसांसोबत झालेलं आहे, काय तुमचं म्हणणं? आमचा साधा सरळ प्रश्न आहे की ज्या तऱ्हेने भाजपाचे अध्यक्ष अमित साटम सातत्याने वक्तव्य करतात, बेताल वक्तव्य करतात आणि ज्या तऱ्हेने बोलतात, म्हणजे पाकिस्तानाची औलाद हा काय शब्द आहे आणि कोणाबद्दल बोलतात की जे या राज्याचे माजी मंत्री राहिलेले आहेत, ज्यांनी ह्या देशाची संविधान शपथ घेऊन मंत्रिपदाचा त्या ठिकाणी जे आहे ते त्या ठिकाणी काम केलेलं आहे, आज सन्मान्य आमदार आहेत, त्यांच्याबद्दल बोलताना ते ज्या तऱ्हेने वाक्य वापरतात आणि ज्या क्लिपचा ते उल्लेख करतात, जर तुम्ही पत्रकारांना पण माझं सांगणं आहे की पत्रकारांनी सुद्धा ती क्लिप ऐकली पाहिजे. तिथे त्या ठिकाणी आता धारावीनंतर मालवणीच्या वरती नजर गेली आहे काही बिल्डरांची. कोणाची बिल्डर गेलेले आहे, ज्यांनी कंप्लेंट केली आहे त्यांचीच. स्वतःच्या मुलाला त्या ठिकाणी बिल्डिंग बांधता यायला पाहिजे म्हणून गरीब माणसाला त्या ठिकाणी देशद्रोहीला लावता आणि गरीब माणसाचा आवाज म्हणून कोणी आलं की मग तुम्ही त्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी पाकिस्तानाची औलाद, याची औलाद, काय चाललंय ह्या देशामध्ये. आणि मुंबईमध्ये मी बघते जेव्हापासून अमित साटमांनी ज्या भाजपाचा कारभार स्वीकारलाय त्यावेळेपासून मुंबईमध्ये सातत्याने ते हिंदू मुस्लिम त्या ठिकाणी करण्याचं बोलत असतात. बोलले मुंबईचा महापौर खान होणार, मध्ये त्यांनी त्या ठिकाणी अजून एक आरोप त्या ठिकाणी केला. मला या ठिकाणी मुंबईकरांना आव्हान करायचंय, हे जातीचं, पातीचं, धर्माचं आणि भाषेचं राजकारण त्या ठिकाणी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, कारण मुंबईच्या महत्त्वपूर्ण विषयाला त्यांना बगल द्यायची आहे. आज त्या ठिकाणी लोकांचे घरं तुटलेली आहेत, लोक त्या ठिकाणी लोकांना घरं मिळाली पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणचे आमदार मांडतात. आणि अशा वेळेला त्यांच्यावरती आरोप टाकणं की मला धमकी दिली आणि त्याच्यानंतर त्यांना पाकिस्तानाची औलाद बोलणं, ही भाजपाची जी परंपरा आहे ती बंद झाली पाहिजे. मुंबईची जनता चांगल्या तऱ्हेने समजते की तुम्ही हे सगळं का बोलताय. हे तुम्ही यासाठी बोलताय कारण तुम्हाला मुंबईच्या विषयावर बोलायचंच नाहीये. मुंबईच्या ट्रॅफिक बद्दल बोलायचं नाही, प्रदूषणाबद्दल बोलायचं नाही, घनकचऱ्याबद्दल बोलायचं नाही. मुंबईमधल्या असलेल्या महत्त्वाच्या जागांवर तुमच्या सगळ्यांची नजर आहे. तुम्ही अदानी, तुम्ही लोढा आणि त्या ठिकाणी मोहित कंबोजचे काम करता. सर्वसामान्य माणसाचा विचार करत नाही. मुंबई काही ह्या लोकांची आहे का, हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे. आणि आज जे आंदोलन घेतलं गेलं ते आमच्या युथ काँग्रेसच्या वतीने आंदोलन केलं. आम्ही काँग्रेस पक्षाला मानणारे आहोत, शांततेने आंदोलन करायला त्या ठिकाणी गेलो होतो. आमचा ह्या गोष्टीला निषेध आहे की अशा तऱ्हेने तुमच्या बेताल वक्तव्याच्या माध्यमातून सातत्याने धर्मांग वातावरण तयार करणं, धर्मामध्ये त्या ठिकाणी द्वेष निर्माण करणं आणि एखाद्या व्यक्तीबद्दल असं बेताल बोलणं, ज्याच्या विरोधामध्ये आमची लोक त्या ठिकाणी प्रश्न विचारायला गेली होती, त्यांच्यावरती एफआयआर का घेतला जात नाही. जो व्यक्ती सातत्याने अशा तऱ्हेने बोलतो या संदर्भात त्या ठिकाणी आंदोलन करायला गेली होती. पण आज बघितलं तुम्ही त्या ठिकाणच्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी त्या ठिकाणी राडा केला, मारहाण करण्याचा प्रयत्न केला. आणि आज या ठिकाणी ज्यावेळी पोलीस स्टेशनला आले, जे तुम्ही मला प्रश्न विचारला की पोलिसांशी तुम्ही काय बोललात, मी बोललो ठीक आहे, आमची 10 मुलं घेऊन तुम्ही आलात. भाजपाचे किती मुलं आहेत, भाजपाचे किती कार्यकर्ते आलेत, का भाजपाच्या एका कार्यकर्त्यावर कारवाई होत नाही. ज्या लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारलं आणि आमच्या कार्यकर्त्यांनी त्याच्याबरोबर त्या ठिकाणी प्रतिवाद करण्याचं काम केलं, त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी अडवण्याचं काम केलं, त्यांना त्या ठिकाणी सगळं त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला, त्या झटापटीत काही गोष्टी करण्याचं काम केलं, तुम्ही त्यांना इथे घेऊन आलात. म्हणजे अशा तऱ्हेने आपण जर बघितलं तर आम्हाला अपेक्षा आहे की या सरकारमध्ये जे लोक राहतात त्यांनी पोलीस स्टेशनना निर्माण केलेले आहे. ही कायदा सुव्यवस्थेने आणि देशाच्या संविधानाने त्या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी पोलीस स्टेशन निर्माण केलेले आहेत. आणि त्यामुळे अपेक्षा करते की कायदा सुव्यवस्था ही सगळ्यांना समान असेल. दोन ठिकाणचे कायदे व्यवस्थापन नसतं, एका पक्षाला एक कायदा आणि दुसऱ्या पक्षाला दुसरा कायदा. दुर्दैवाने आज आम्ही बघतोय की आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी वेगळा कायदा या ठिकाणी लावला. काही लोकांना जुहू पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि काही लोकांना इकडे घेऊन आले, पुढे बांद्रा पोलीस स्टेशनला. आणि बाकीच्यांचं काय, का भाजपाच्या एका कार्यकर्त्याला अटक नाही झाली, भाजपाच्या एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी का नाही घेऊन गेले, का नाही इथे आणलं, हा आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे. जे व्यक्ती बेताल वक्तव्य करतात त्याच्यावरती एफआयआर व्हायला पाहिजे होता, अमित साटमांवरती त्या ठिकाणी एफआयआर व्हायला पाहिजे होता. ते न करता तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना घेऊन आला तिथे. हे जे चाललंय ना हे बरोबर नाहीये. कायदा सुव्यवस्थेचा आदर आम्ही करतो, पण जे कायदा सुव्यवस्था हातामध्ये घेतात त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. पोलिसांनी तिथे जी बघ्याची भूमिका घेतली हे बरोबर नाही आणि पोलिसांनी त्यांना जे मदत करण्याचं काम केलं हेही बरोबर नाहीये. येणाऱ्या काळामध्ये आमचं हीच अपेक्षा आहे. आम्ही पोलिसांचा पूर्णपणे सन्मान करतो, पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सरकारच्या हाताखालचे त्या ठिकाणी जे आहे ते कर्मचारी किंवा त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करावं, ही आमची अपेक्षा नाही. एकीकडे आपण पाहतोय की त्यांना शिवीगाळ पण त्या ठिकाणी करण्यात आली. असलम शेख भाजपचे सगळे कार्यकर्ते होते, त्यांनी शिवीगाळ केली आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी तुम्ही केलेली आहे. पण पोलीस
व्यवस्थित तपास करते असं तुम्हाला वाटतंय? नाही, मी आता तुम्ही येण्याच्या आधीच मी सांगितलं की ज्या तऱ्हेने मुंबईच्या अध्यक्षांच्या माध्यमातून जी बेताल वक्तव्य होतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की त्याने जे आहे त्याने काय सांगितलं की पाकिस्तानाची औलाद. कोणाला सांगितलं? ज्यांनी ह्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मंत्रीपद केलं आणि देशाचं संविधानिक पद त्याने त्या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी ते आहे, त्याचबरोबर ते सन्माननीय आमदार आहेत. अशा व्यक्तीबद्दल तुम्ही असं बोलताय आणि का बोलताय? मला एक कळत नाही की भाजपाचे अध्यक्ष ज्या वेळापासून जे आहे ते मुंबईचे अमित साटम झाले, त्यांनी पहिलंच वाक्य वापरलं की खान महापौर बनणार. हिंदू मुस्लिमच्या बाबतीत सातत्याने ते बोलत असतात. माझा त्यांना महत्त्वाचा प्रश्न असा आहे की अमित साटम सातत्याने हे धर्मांग वातावरण त्या ठिकाणी द्वेष का निर्माण करतात? मुंबईमध्ये आपण बघतो की प्रांतवाद, भाषावाद, जातवाद आणि धर्मवाद याच्यावरतीच हे त्या ठिकाणी घेऊन जाण्याचं काम करतात. पण मुंबईकरांना माहिती आहे की मुंबईकरांच्या मूलभूत प्रश्नाबद्दल या ठिकाणी बोललं गेलं पाहिजे. दुर्दैवाने त्याच्यावरती काहीच बोललं जात नाही. आणि ज्या वेळेला आपण बघतो की आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुंबईमध्ये किती प्रश्न आहेत. ट्रॅफिकवर बोलायला पाहिजे, मुंबईच्या मोठ्या जमिनी त्या ठिकाणी मोठ्या व्यापाऱ्यांना द्यायला चालले, मित्रांना त्याच्याबरोबर बोललं पाहिजे. मुंबईमधले कॉन्ट्रॅक्ट द्यायला चालले त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. घनकचऱ्याचे विस्थापन असेल, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटचे ठरले होते ते अजून त्याचं काम सुरू नाही झालेलं आहे, त्याच्याबद्दलचे प्रश्न असतील. किती मुंबईमध्ये प्रश्न आहेत. मुंबईत प्रदूषणामध्ये किती मोठ्या प्रमाणात गेलेली आहे. संध्याकाळच्या वेळेला 2-2 तास लोकांचे 4-4 तास लोकांचे ट्रॅफिकमध्ये झाले. त्याच्यावर न बोलता जातीय तणाव, धार्मिक तणाव त्या ठिकाणी निर्माण करायचा. आणि हे कोण लोकांना सर्टिफिकेट द्यायला निघालेले आहेत? काय त्यांचा संबंध? काय ही जमीन लोडाला द्यायची आहे म्हणून हे सगळं लफडं चाललेलं आहे, हा विवाद चाललेला आहे. लोडा सांगतात मला धमकी दिली. अहो सन्मान्य मंत्री महोदय, एक आंदोलन तुमच्या विरोधात मी केलं. जी मुंबई महानगरपालिकेची शाळा होती ती एका प्रायव्हेट माणसाला दिली म्हणून मी त्या ठिकाणी मलाडला आंदोलन करायला गेले होते. आज तुम्ही 400 लोकांचं घर तोडलं. 400 लोकांची दुःखाची कारणीभूत तुम्ही आज कोणासाठी? कारण तुम्हाला तुमच्या मुलाला डेव्हलपमेंट द्यायची आहे. म्हणजे आता यापुढे मोहत कंबोज, लोढा आणि अडाणीच चालवणार मुंबई. आणि ह्यांच्या प्रश्न विचारले की तुम्ही धमकी दिली. सांगा व्हिडिओमध्ये एकही धमकीचा शब्द सांगा अस्लम शेखजीने वापरलेला आहे. पत्रकारांनी पण मला सांगावं. पण आता अशा तऱ्हेने जे बोललं जातं, कारण ह्याचं कारण असं आहे की ज्यावेळी ह्यांना प्रश्न विचारले जातात, ह्यांना जमिनीमध्ये जेव्हा स्वतःचा इंटरेस्ट असतो त्यावेळी मग असे शब्द वापरले जातात. पण महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये, राजकारणामध्ये मी आज जाणीवपूर्वक हा शब्द वापरते. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, संस्कृतीमध्ये अशा शब्दांना थारा नाही. एवढ्या खालच्या पद्धतीचं राजकारण भाजपा करायला लागले. आणि आज आमची मुलं त्यांना प्रश्न विचारायला गेली तर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांनी इथे आणलं, भाजपच्या कार्यकर्त्यांना का नाही इथे आणलं? का नाही त्यांना झूप पोलीस स्टेशनला नेऊन ठेवलं? म्हणजे पोलिसांचे काय 2 कायदे आहेत का? त्यांनी झटापटी करायच्या, त्यांनी मारामारीमध्ये पुढे यायचं, त्यांना पोलिसांनी मदत करायची आणि आम्हाला बॅरिकेडिंग लावायचं? हे नाही चालणार. अमित साटम अजूनही आपल्या विधानावर ठाम आहे. अस्लम शेख यांचा मालवणी पॅटर्न आम्ही ठेचून काढणार असं म्हणतात. असं आहे की काय मालवणी पॅटर्न? काय भारताचा पॅटर्न? अमित साटमांना माहिती आहे का काय मालवणी पॅटर्न? जिथे आगरी कोळी पण आहेत, जिथे मराठी माणूस आहे, जिथे विविध जाती धर्माची लोक राहतात. कधी मालवणीला जाऊन या म्हणावं, तुम्हाला मालवणी पॅटर्न कळेल काय असतो. एकतेचा पॅटर्न म्हणजे तुम्हाला समजणार नाही. हे दुर्भाग्य आहे भाजपाचं. सातत्याने त्या ठिकाणी धार्मिक द्वेष निर्माण करायचा, हिंदू मुस्लिम करायचं आणि लोकांमध्ये त्या ठिकाणी वातावरण तापवायचं काम करायचं. जनतेला माझं नम्रपणे आव्हान आहे, मुंबईकरांना माझं नम्रपणे आव्हान आहे, मुंबईच्या प्रश्नावर लढा. तुमच्या जीवनाशी संबंधित असलेल्या प्रश्नावर लढायला गेलं पाहिजे हे इलेक्शन. पण दुर्दैवाने याच्यावर काही चर्चा न करण्याचा भाजपाचा प्रयत्न असतो. त्यामुळे ह्या लढाईमध्ये आम्ही मुंबईकरांचा आवाज म्हणून पुढे येणार आहोत. ही लढाई अशीच चालू राहणार. आणि अशा बेताल वक्तव्याला महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणामध्ये आणि सुसंस्कृत समाजामध्ये पण स्थान नाही, लक्षात ठेवा. मैं यहाँ पे इसलिए आई हूँ कि जिस तरह भाजपा के जो अध्यक्ष है उनकी जो बात करने का तरीका है, जो बेताल वक्तव्य करते हैं, आप सबको पता होगा जिस तरह उन्होंने एक क्या कहते हैं संविधान पद में रहे हुए इंसान के बारे में बात की. जो माजी मंत्री है, जो सद्या आमदार है, अस्लम शेख जी के बारे में कहा कि वो पाकिस्तान की औलाद है. ये क्या शब्द होता है? महाराष्ट्र की राजनीति में ऐसा शब्द कहना सबसे बड़ी गलत बात है. क्योंकि उन्होंने किस चीज के ऊपर बात कही? उन्होंने जो 400 घर टूटे, जो गरीब आदमी का दुख है उसको लोगों के सामने उजागर करने की बात की. वो वीडियो में कहा एक शब्द बताइए जिसको लोढ़ा जी के धमकी देने की बात हुई? फिर लोढ़ा जी मंत्री है, उनका इंटरेस्ट वहाँ की जमीन में है और हमारा इंटरेस्ट वहाँ के गरीब लोगों में है. उनको उनके बेटे के लिए जमीन चाहिए, हमको लोगों के लिए जमीन चाहिए. क्या धारावी के बाद अभी मालवणी नया पैटर्न आया है? आप
लोगों की, गरीबों की जमीन हटाते जाएंगे और आपको सवाल पूछा तो आपको धमकी दे दी। अरे तो आप तो राज्य के मंत्री है, आपको लोगों के लिए खड़ा रहना चाहिए। स्कूल भी बीच में जब हमारा आंदोलन हुआ, बीएमसी का स्कूल 100 करोड़ में बनाया, बीएमसी ने दे दिया किसी प्राइवेट आदमी को। लोढ़ा जी क्या चाहते हैं आप इस देश में? सब प्राइवेट को जाए, सब मुंबई प्राइवेट को जाए। ये अदानी, लोढ़ा और मोहित कंबोज की मुंबई नहीं है, ये मुंबई कर की मुंबई है। मुंबई कर को पूछना पड़ेगा आपको। जिस तरह से मैं देख रही हूँ बेताल वक्तव्य करना, और जब हम बेताल वक्तव्य करने के खिलाफ जाके हमारे युवा लोग मोर्चा करने गए, युवक कांग्रेस, क्या हुआ उनके साथ? पुलिस ने उनके साथ जो है उनको रोकने का काम किया। भाजपा के कार्यकर्ताओं को क्यों नहीं रोका? उनको क्यों नहीं पकड़ा? उनको क्यों नहीं आज पुलिस स्टेशन में लेके आए? हमारे लोगों को जुहू पुलिस स्टेशन में लेके गए, बांद्रा पुलिस स्टेशन में लेके आए, मुझे आना पड़ा। तो कानून एक है कि इस देश में 2 कानून चलते हैं। मुख्यमंत्री महोदय, कायदा सुव्यवस्था रखना आपकी भी जिम्मेदारी है, तो अपने कार्यकर्ताओं को भी समझाइए। जिस तरह से ये बेताल वक्तव्य आएंगे तो मुंबई का समझता है कि आपको जब से अमित साटम बने हैं, एक तो अमित साटम जी के पुराने वीडियो भी निकालिए, वो अधिकारियों के साथ कैसी बात करते हैं, महिलाओं के साथ, फेरी वालों के साथ कैसी बात करते हैं, और उनका एजेंडा एक है, इस निवडणूक को, इस चुनाव को जो है वो किसी और दिशा में लेके जाना। मुंबई करके सवाल के ऊपर कभी बात नहीं करते, मुंबई महानगर पालिका के भ्रष्टाचार के ऊपर बात नहीं करते, निधि के ऊपर बात नहीं करते, सड़क के ऊपर बात नहीं करते, ट्रैफिक के ऊपर बात नहीं करते, पानी के ऊपर बात नहीं करते, घन कचरा के ऊपर बात नहीं करते, सिर्फ जात धर्म पे बात करते हैं। तो आप सबसे मेरा सब मुंबईकर से आह्वान है, ये जात धर्म, प्रांतवाद और भाषावाद को रोकिए, मुंबई के सवालों पे बात करते हैं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।